नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5,000 पार। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की खरंच काय 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5,000 पार। या सर्वात महत्त्वाच्या जर प्रश्नाचं आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5,000 पार। हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता आपण अचूक उत्तर जाणून घेऊयात की खरंच काय 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5,000 पार। तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे ते बघावं लागेल। आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी भाव पातळी आहे ती सध्या किती आहे तर $10 प्रति बुशेसच्या आसपास। आणि तुम्हाला सांगतो 31 डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी भाव पातळी आहे ती पोहोचणार आहे $10.5 प्रति बुशेसच्या आसपास। म्हणजे कुठेतरी खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावाला कमीत कमी किती टक्क्याची तर 5% तेजी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात ही तेजी आली तर काय याचा देशातील सोयाबीनच्या भावावर परिणाम होणार तर हो 100% होणार। कसा होणार तर बघा, सध्याच्या कंडिशनला देशातील बाजारात सोयाबीनची भाव पातळी 4,000 ते 4,300च्या दरम्यान। आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी शिवाय महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सोयाबीन कास्तकार बांधवाला मिळणारा आधार, ऑइल मिलवाल्यांची खरेदी आणि मॉइश्चर झालेलं कमी, त्यामुळे क्वालिटी सुधारली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्यापारी सोयाबीन 15 तारखेपासून स्टॉक करायला सुरू करणार आहे। या सर्व अनुकूल कारणांमुळे अशी परिस्थिती दिसत आहे की ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला देशातील बाजारामध्ये 31 डिसेंबर पर्यंत 4,300 ते 4,800 दरम्यान दिसू शकतो। म्हणजे देशातील बाजारात सोयाबीनचा भाव 31 डिसेंबर पर्यंत 5,000 पार जाण्याची शक्यता थोडी कमी दिसते। पण याचा अर्थ सोयाबीनचा भाव काय 5,000 होणार नाही का तर होणार, पण त्यासाठी जानेवारी फेब्रुवारी महिन्याची वाट बघावी लागेल, एवढं खरं आहे। याचा अर्थ की आपल्याला सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो 31 डिसेंबर पर्यंत इथून तेजीत दिसणार, पण सोयाबीनची बाजारभाव पातळी 5,000 होण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल, हे तितकंसं खरं आहे। विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते 4,500च्या वर सोयाबीनचा भाव गेल्या प्रत्येक तेजीमुळे टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती।
व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।